हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलेलो आहोत विदर्भाचे नंदनवन असलेले थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथे. आज आम्ही या रिसॉर्टमध्ये थांबलेलो आहोत आणि आमचा रूमचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. हे रिसॉर्ट अतिशय रमणीय आणि सर्व सुविधायुक्त असं आहे. तयारी करून आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि आता आम्ही सर्व चिखलदऱ्यामधले पॉइंट तुम्हाला दाखवणार आहोत. निघाल्याबरोबर आम्हाला खूप मोठा असा धबधबा दिसला आणि आम्ही तिथे खूप फोटोज काढले आणि मी चढले पहाडावर आणि तिथून दिसतोय व्ह्यू. आम्ही सर्वांनी ह्या धबधब्याचा खूप आनंद लुटला. बघा, हा सगळं एकमेकीच्या अंगावर पाणी फेकत आहे. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये चिखलदऱ्याला महिन्यातून एकदा तरी आलंच पाहिजे, कारण हे अगदी आपलं लोणावळा आहे आणि ह्या लोणावळ्याचा पूर्ण आनंद इथे मिळतो आपल्याला आणि एन्जॉयसुद्धा केला जातो. जिथे पहाड दिसला तिथे चढायची इच्छा होते आणि मी ह्या पहाडावर चढण्याचा प्रयत्न केला आणि पहाडावरतीच चढली. इथे बाजूला छानसा धबधबा दुसरा सुरू आहे आणि आता ही लता म्हणजे माझी देवराणीसुद्धा चढण्याचा प्रयत्न करत आहे. आता आम्ही जीपमध्ये बसलेलो आहोत सगळेजण आणि वॉटरफॉल बघायला निघालेलो आहोत. हे सगळे ओरडत आहेत जोरजोराने. तिथे आम्ही घेतली उकडलेली बोरं आणि बोरं खातानीच बघितलं आम्ही तिथे छानसा धबधबा. ले जाए जाने कहाँ हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ हवाएं हवाएं, बेगानी है ये बागी. हा आहे आमचा आता 5वा वॉटरफॉल आणि याच्यावरती आम्ही सगळेच जण चढलो वरपर्यंत आणि ग्रीवाची तर आंघोळसुद्धा केली आणि ग्रीवाने इथे धुवायला सुरुवात केली तिचे कपडे. आम्ही आता परतीच्या मार्गावर लागलो, परंतु आम्हाला खूप मोठं असं मंदिर दिसलं आणि ते होतं 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम्.